मराठा समाजाला आरक्षण न देण्याचं षडयंत्र या विषयावर आपण भाष्य करणार आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सातत्यानं आंदोलन होत आहेत. जरांगे पाटलासारखं मॅनेज न होणारं निस्वार्थी व्यक्तिमत्व या ठिकाणी समाजाला मिळालेलं आहे. मात्र सरकारला धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशा प्रकारची गत झालेली आहे. मराठा आरक्षण द्यावं की न द्यावं या द्विधा मनस्थितीमध्ये सरकार आहे आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ते देऊ नये या मताचं सरकार आहे आणि अशा प्रकारचे डाव सरकारनं आता आखलेले आहेत. सरकारनं काही केल्यासारखं दाखवलं. न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती स्थापन केली, काही नोंदी शोधल्या आणि ज्यावेळेस नोंदी शोधायला सुरुवात झाली, मोठ्या प्रमाणावर नोंदीची संख्या वाढू लागली, त्यावेळेस भुजबळ आणि कंपनीला पुढं केलं आणि मोठ्या प्रमाणात विरोध झाला आणि अनेक कक्ष सुरुवातीला स्थापन झाले, अनेक प्रकारच्या नोंदी येऊ लागल्या, अनेक प्रकारचे भाषांतरकार उपलब्ध होऊ लागले. मात्र नंतर ते कक्ष हळूहळू बंद करण्यात आले. हळूहळू भाषांतरकारांचं मानधन देणं बंद करण्यात आलं. हळूहळू शिंदे समितीला या ठिकाणी तिचा कार्यकाल संपुष्टात आणला. आता कार्यकाल वाढवला, मात्र तिला मनुष्यबळ दिलं नाही. ती कुठल्या नोंदी शोधण्याचं काम करत नाही आणि मग मुदतवाढ देऊन करता काय? दुसऱ्या बाजूला वाशीला जरांगे पाटलाची यात्रा मुंबईच्या प्रवेशद्वाराजवळ गेली असता तिथं सगळे सोयऱ्याचा ड्राफ्ट दिला. मात्र त्यावर हरकती आल्या असं सांगत जवळपास 7.5 महिने होऊन गेले तरी सरकार ती अधिसूचना अंतिम करण्याच्या तयारीत नाही. मग ती दिलीच का? हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो. जर सरकारला आरक्षण द्यायचंच नव्हतं तर मग ती अधिसूचना का काढली? आणि जे मायबाप सरकार शुक्र आयोगाच्या माध्यमातून राज्यातील सर्वदूर पसरलेल्या कान्याकोपऱ्यातील मराठ्यापर्यंत आणि ओपन समाजापर्यंत पोहोचलं, अवघ्या 10 दिवसामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून 2,58,00,000 लोकांचा डेटा जिओ टॅगिंगसह गोळा केला. फक्त 10 दिवसामध्ये मोजून जर हे 10 दिवसामध्ये 2,58,00,000 लोकांचा डेटा, तोही किती 158 प्रश्न असलेली प्रश्नावली भरून घेतल्या. मग एवढं जर मायबाप सरकार 10 दिवसात करत असेल तर 7.5 महिन्यामध्ये 8.5 लाख हरकती निकाली काढायला वेळ किती लागतो? हाही मोठा प्रश्न या निमित्ताने येतो. आणि दुसऱ्या बाजूला जिथं जरांगे पाटलाचं आंदोलन सुरू आहे अंतरवाली सराटीमध्ये, तिथंच नामदार छगन भुजबळांनी एल्गार परिषद घेतली. पहा किती अट्टहास आहे, अंतर किती काय तिथं पहा. आणि तिथूनच तापा गेला. कुठून? त्या वडीगोद्रीतूनच. म्हणजे जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या एक 2-2.5 किलोमीटर अंतरावरून. कशासाठी? बरं, दुसरा आणखी पुढची गोष्ट, राज्यभर एल्गार परिषदा घेतल्या, ओबीसी मराठा विद्वेष पसरवण्याचं काम केलं. काय सरकारला दंगली घडवून आणायच्या होत्या का या अशा काही विशिष्ट लोकांच्या माध्यमातून? कारण त्यांची प्रक्षोभक वक्तव्य तशी आहेत. जरांगे पाटलांनी भुजबळांना वैयक्तिक टार्गेट केलं असेल, कारण भुजबळांना सुरुवातीला खाज आली म्हणून, परंतु त्यांनी कुठल्याही जातीच्या विरोधात स्टेटमेंट केलेलं नाही. कुठल्याही ओबीसी घटकांच्या विरोधात स्टेटमेंट अद्यापपर्यंत केलेलं नाही. उलट भुजबळांनीच सांगितलं की नाभी समाजांनी मराठ्यांचे केस कापू नयेत. ते एवढ्यावरच थांबले असं नाही. थांबतील तर ते भुजबळ कसले? तेव्हा असं म्हणले की त्यांना आपापसात भादरू द्या. म्हणजे पहा, एका नाभिक समाजाचं घर एका मराठा तरुणानं, काय त्यांचे व्यक्तिगत भांडण असेल ते घर जाळलं किंवा काय मारामाऱ्या झाल्या तर त्यावरून ते असं म्हणतात की ही झुंडशाही आहे, ही दादागिरी आहे. अहो, ते वैयक्तिक भांडण आहे ना. तुम्ही त्या माणसाला, जो कोणी मराठा बांधव दोषी असेल त्याला जेलमध्ये टाका, शिक्षा द्या ना. पण तुम्ही राज्यातला मराठा समाजच बदनाम करायला निघाले का? आणि एवढ्यावरच थांबले नाही तर आंदोलनं बसवली त्यांनी. कोणाची आंदोलन बसवली? इकडं तिथं जवळपास 450 किलोमीटर अंतरावर हाकेचं गाव आहे. त्या हाकेला इथं आणलं. कुठं आणलं? त्याला अंतरवाली सराटीतच उपोषण करायचं होतं. नशीब त्या बार्शी पोलिसांनी अडवलं आणि त्याला लेखी लिहून घेतलं म्हणून त्याला बाजूला बसावं लागलं. म्हणजे काही दगली घडून आणायच्यात का? बरं, एवढंच नाही तर हाकेच्या आंदोलनाला सगळ्या तालुक्यातून कोणी पैसे घालून कोणत्या नेत्यांनी गाड्या पाठवल्या याची शोधपत्रिका घेणं गरजेचं आहे की कोणी आंदोलनाला पाठबळ दिलं. रात्री तिथं कोण जाऊन बसलं? कोणचे मंत्री तिथं जाऊन बसले अगोदरच? हाही मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो. आणि
बरं तेवढ्यावरच थांबले नाही हाके. आता जरांगे पाटलांनी उपोषणाची घोषणा केली. हाके म्हणतात की जरांगे पाटलाचं जिथं उपोषण सुरू होईल माझं तिथंच सुरू होईल. म्हणजे यांना पुन्हा मराठा आणि ओबीसी अशा दंगली घडून आणायच्यात का? आणि काय गरज आहे? मायबाप सरकारची जबाबदारी आहे. हाकेला कोणी उपोषण करू नका असं म्हणत नाही, परंतु जिथं जरांगे पाटलाचं उपोषण सुरू असेल तिथल्या कमीत कमी 25 किलोमीटर परिसरामध्ये हाकेला उपोषण करू देऊ नये. आणि जर सरकारनं ते करू दिलं तर सरकारच्या मनात पाप आहे हे सिद्ध होईल. कारण अनेक कृतीतून ते सिद्ध झालेलं आहे. ते बार्शीचा आमदारमध्येच उभा केलेला आहे. काय संबंध आहे त्याचा? तो त्या निवडणुकीत पराभूत होतो की काय अशी त्याला भीती वाटू लागलेली आहे आणि म्हणून तो या ठिकाणी अशा प्रकारचे प्रयत्न करतोय. आता त्यानं असं आवाहन केलेलं आहे की विधानसभेचं अधिवेशन घेण्यात यावं. स्वागतार्ह निर्णय, पण ते इतके दिवस झोपले का? या अगोदर 20 विधानसभेचे अधिवेशनं झाले. रावसाहेब हे राजेंद्र राऊत यांना अगोदर का सुचलं नाही? आणि त्यांना माहीत आता 20-25 दिवस शिल्लक आहेत आचारसंहितेला, आता काय अधिवेशन होत नाही. मग आता कशाला हे पुन्हा पुढं करता तुम्ही? आणि साधा प्रश्न आहे, याला कुठलं अधिवेशन घ्यायची गरज नाही. घेतलं तर स्वागतच आहे, पण घ्यायची गरज नाही. 1 जून 2004च्या शासन निर्णयामध्ये 2018मध्ये दुरुस्ती झालेली आहे. कुणबीची तत्सम जात म्हणून मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांना ओबीसीमधून आरक्षण मिळतं. तसं 18मध्ये कू म्हणजे कुणबी अशा प्रकारचं त्यात सुधारणा झालेली आहे. म्हणजे जर ही सुधारणा होते आणखी एकदा सुधारणा करा, त्याला कॉमा करा. कुणबी मराठा, मराठा कुणबी, कॉमा मराठा आणि एक जार काढा. तो कॅबिनेटमध्ये एक निर्णय होतो. दर आठवड्याला कॅबिनेट आहे. तुम्ही तर रविवारी कॅबिनेट घेतलेले आहे. मग पुन्हा हे षडयंत्र का? छत्रपती संभाजीनगरला सुद्धा एका बंजारा समाजाच्या मुलीला उपोषणाला बसवले. ती जन्माना मराठा आहे, परंतु तिचं लग्न आता बंजारा समाजात झालेलं आहे. मग तिचं अपत्य कोण असणार आहे? तिचं अपत्य साहजिकच आहे बंजारा. त्या अपत्याला कोणतं आरक्षण मिळणार आहे? बंजारा समाजाच मिळणार आहे. मग पुन्हा कशाला बसवत आहे? म्हणजे जरांगे पाटलाच्या विरोधात कितीतरी षडयंत्र आखले जात आहेत. तुम्ही कितीही षडयंत्र आखा. आणि जरांगे पाटलानं बीड जिल्ह्यात 6 विधानसभामध्ये प्रचंड अशा प्रकारच्या घोंगडी बैठका घेतलेल्या आहेत. बैठका म्हणजे 20-25 लोक, 100 लोक, 200 लोक येणं अपेक्षित आहे. किती हजार आले याचा शोध एकदा सरकारनं पोलिसांमार्फत किंवा यंत्रणेमार्फत, गुप्तचर यंत्रणेमार्फत घ्यावा. म्हणजे कळलं नेमकं हे काय आहे. आणि मायबाप सरकारला आणखी विनंती आहे की आरक्षणाचा प्रश्न चिघळण्याऐवजी, वाढवण्याऐवजी तो सोडवावा. सरळ प्रश्न आहे. मराठा डोकावर येते. मराठ्यांना राजकारणात पडायचं नाही हे जरांगे पाटलांनी सुद्धा वारंवार स्पष्ट केलेलं आहे. मग का टास धरता? का पुन्हा तोच प्रयत्न करता? आवश्यकता नाही. कशाला तो राजेंद्र राऊत बोलतोय? हे सरकारनं थांबवलं पाहिजे.